29 नोव्हेंबरला गोंदियात अपघात झाला, त्यानंतर 30 नोव्हेंबरला या घटनेची पुनरावृत्ती झाली। सुदैवाने जीवितहानी झाली नाही। गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातून चिंचगडकडे विद्यार्थ्यांना घेण्यासाठी जात असलेल्या मानव विकासच्या निळ्या बसचा शनिवारी अपघात झाला। रोजच्या प्रमाणे शनिवारी देखील देवरी येथून ही बस शालेय विद्यार्थ्यांना आणण्यासाठी चिंचगडकडे जात असताना अब्दुलटोला गावाजवळ चालकाचं बसवरील नियंत्रण सुटलं आणि बस सरळ रस्त्याच्या कडेला खाली उतरली। रस्त्यावरून जाणाऱ्या लोकांनी याची माहिती गावकऱ्यांना आणि पोलिसांना दिली असता पोलिसांनी व गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहक आणि चालकाला बसमधून बाहेर काढलं। त्यांना देवरी ग्रामीण रुग्णालयात पाठवलं आहे। यात चालक आणि वाहक किरकोळ जखमी झाल्याची माहिती आहे। तर विशेष बाब म्हणजे कालच शुक्रवारी गोंदिया कोहमारा रोडवर एसटी बसचा अपघात झाला। 11 लोकांचा मृत्यू यामध्ये झाला होता, तर 27 लोक जखमी झाले होते। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी पुन्हा एकदा एसटीचा अपघात घडल्याने एसटी बसमध्ये प्रवास करावा की नाही असा प्रश्न शालेय विद्यार्थी आणि प्रवाशांना पडला आहे।